कल्पना अशी करून बघा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार फॅक्टर अजिबात नाही, ठाकरे फॅक्टर अजिबात नाही. पवार फॅक्टर नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा शरद पवार येतात, आता सुनेत्रा पवार, जय पार्थ पवार तेही येतात, तिकडे ठाकरे म्हटलं की राज आणि उद्धवही येतात. एक कल्पना करून बघा की ही पवार आणि ठाकरे वगळून महाराष्ट्राचं जर राजकारण आपण बघायला गेलो तर ते कसं असेल? ते पॉझिटिव्ह असेल, अधिक सकारात्मक असेल, कमी नकारात्मक असेल, कमी आंदोलनात्मक असेल, तीव्र असेल, शांत असेल, समंजस असेल, कसं असेल? ठाकरे आणि पवार या दोन कुटुंबाव्यतिरिक्त महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल? शरद पवारांची सत्ता ते जेव्हापासून राजकारणात आहे तेव्हापासून वृद्धिंगत होत गेली आणि जवळजवळ त्यांच्याच हिशोबानुसार 55-60 वर्ष गेले. महाराष्ट्राच्या राजकारणाचे मध्यबिंदू, केंद्रबिंदू हे शरद पवार राहिलेले आहेत. जे काय घडलं बिघडलं, पुरी तर काँग्रेसची निर्विवाद अशी सत्ता होती, निर्विवाद सत्ता होती, वर्षानुवर्ष दशकानुदशक होती. 1995 नंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा बदल झाला, पण परत नंतर होती, पण स्प्लिट होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांची अशी होती. पण शेवटी फोकस हा सगळा शरद पवारांवर होता. त्यामुळे जे काही महाराष्ट्रामध्ये घडलं गेल्या 50-60 वर्षात त्याची जबाबदारी पवारांवर येते. ठाकरे पवारांच्या संदर्भामध्ये, ठाकरेंविषयी मी नंतर बोलतोच तुमच्याशी, पण पवारांच्या संदर्भामध्ये एक गोष्ट नक्की की महाराष्ट्रामध्ये विकास, प्रगती, प्रकल्प, संकल्प, योजना, नियोजन, प्रयोजन, त्यानंतर एक निश्चित ब्ल्यूप्रिंट आणि त्याच्या अनुसार महाराष्ट्रातल्या मधल्या कृषी, सहकार, उद्योग यांचा विकास, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांचा विकास, याचं श्रेय शरद पवारांचं आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे द्यावं लागेल की होय. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्याप्रमाणेच काही पॉझिटिव्ह गोष्टींचं श्रेय हे तुम्हाला शरद पवारांना द्यावं लागेल. शरद पवारांना जसं काही पॉझिटिव्ह, सकारात्मक, निर्मितीक्षम अशा काही प्रकल्प, संकल्प, नियोजन, प्रयोजन याचं आपण श्रेय देतो, तसं काही गोष्टींचं अपश्रेय आपल्याला देण्याशिवाय गत्यंतर नाही. राज ठाकरे म्हणाले ते खरं आहे की महाराष्ट्रामध्ये जातीयवाद, मराठा विरुद्ध मराठेतर, विरुद्ध ओबीसी, विरुद्ध विशेषतः ब्राह्मणांच्या विरुद्ध जे काय वातावरण निर्माण झालं त्याचं सगळ्याचं अपश्रेय जातीयवादाचं महाराष्ट्रातल्या अर्थातच शरद पवारांना द्यावं लागेल. शरद पवारांच्या संदर्भातला दुसरा मोठा आक्षेप म्हणजे त्यांनी भ्रष्टाचाराला, अत्याचाराला, दुराचाराला दिलेलं संरक्षण, आणखीन एक क्रिमिनलायझेशन ऑफ द पॉलिटिक्स, ते याचाच भाग आहे. याचा दोष शरद पवारांना दिल्याशिवाय गत्यंतर नाही. शरद पवारांच्या आणखीन एका दोषाविषयी फारसं कोणी बोलत नाही. महाराष्ट्राचा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला नाही म्हणून आपण खंत व्यक्त करतो, पण अशा तऱ्हेची संधी, अशा तऱ्हेचा अवसर ज्यांना होता अशी व्यक्ती शरद पवार होती. पण देशातल्या काँग्रेसच्या असो किंवा कुठल्याही नेतृत्वाने असो, किंवा हे आघाडीचं जेव्हा राजकारण होतं तेव्हा इंडिया आघाडीसारखं काही असो, कधीही देशातल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर, राष्ट्रीय नेतृत्वाकरता जर विश्वास ठेवला नसेल याचं कारण शरद पवार यांचा विश्वासघातकी स्वभाव. त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही आणि त्यांच्यावर नाही म्हणून महाराष्ट्रावर नाही आणि महाराष्ट्रावर नाही म्हणून मराठी माणसावर राष्ट्रीय पातळीवर अविश्वास आहे. शरद पवारांनी उद्धव ठाकरेला आपल्या जाळ्यात ओढलं, आपल्या मोहपाशात, मायापाशात, मायाजालात गुरफटवून घेतलं आणि महाराष्ट्रामध्ये अनितीचं, पक्षांतराचं, निष्ठेची विष्ठा होण्याचं राजकारण राजाश्रयाखाली आणलं. जर शरद पवारांनी संमती दिली नसती, जर शरद पवारांनी उद्धवला मुख्यमंत्री केलं नसतं, त्याला नकार दिला असता, तर महाराष्ट्राचं राजकारण आज तुम्हाला वेगळ्या वळणावर दिसलं असतं, विधायक वळणावर दिसलं असतं. आज जो राडा झालाय राजकारणाचा, तो चिखल झालाय. जे गलिच्छ असं राजकारण चालू आहे त्याचे उद्गाते प्रणाते उद्धवला मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा देणारे शरद पवार होते. ज्या वेळेला मी पवारांच्या संदर्भामध्ये बोलतो त्यावेळेला ठाकरे घराण्याच्याही संदर्भात बोलणं अपरिहार्य ठरतं. मला असं वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी राज ठाकरे यांचा विचार केला तर मला असं वाटतं की इतकं व्हिम्झिकल, लहरी, मनात येईल तसं राजकारण करून राजकारणात तुम्ही काहीतरी साध्य करायचा प्रयत्न करता, मग तो अयशस्वी होतो. त्यामुळे राज ठाकरे हे एक अत्यंत तेजस्वी, मनस्वी
परंतु अयशस्वी असे राजकारणी आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं खूप नुकसान झालं. जर राज ठाकरे यांनी सातत्य ठेवलं असतं, काही विशिष्ट मूल्य, जीवनमूल्य, वैचारिक मूल्य याच्याकरता झगडा केला असता, विरोधी पक्षात राहिले असते, तरी आज महाराष्ट्रात एक मोठा ठाकरे उभा राहिला असता. बाळासाहेब ठाकरे यांचं लक्ष पुण्याईवर होतं, पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांचं लक्ष आणि क्ष लक्ष हे दोन्ही कमाई राहिलं. महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे अर्थकारण करणारा आणि अर्थकारणातून राजकारण करणारा आणि राजकारणामध्ये फक्त अर्थकारण हे ध्येय ठेवणारा असा इतका अधपतित, तत्वहीन, सत्वहीन दुसरा नेता झाला नाही. आज आपण ज्यावेळेला म्हणतो की ठाकरे आणि पवार मुक्त राजकारणाचा विचार करायला पाहिजे, त्यावेळेला बाळासाहेबांचा विचार आपल्या मनात नाही. बाळासाहेब हवे होते, बाळासाहेब असते तर वेगळी वळणं लागली असती. आपण ठाकरे मुक्त जेव्हा म्हणतो त्यावेळेला उद्धव ठाकरे मुक्त राजकारणाचा विचार करतो. आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरे जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नसतील तर महाराष्ट्रामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतील. मुद्दा असा की पवार आणि ठाकरे मुक्त असं महाराष्ट्राचं राजकारण शक्य आहे का, की अशक्य आहे आणि आवश्यक आहे का? आवश्यक आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातून वगळलं जाणं. पण शक्य का नाही याचं कारण शेवटी पवार फॅमिलीचीच एक शाखा असलेलं सुनेत्रा देवी, जय, पार्थ यांचा जो पक्ष आहे तो अस्तित्वात राहणार, तो महायुतीत राहणार, फडणवीसांबरोबर भाजपबरोबर राहणार. म्हणजे पवार अवशेष राहणार, नामशेष होणार नाही. ठाकरेंच्या बाबतीमध्ये असं आहे की दोन्ही ठाकरे यांच्या संदर्भामध्ये ते दुर्बळ होतील, क्षीण होतील, परंतु ते अस्तित्व कायम राहील. त्यांचं तत्वसत्व, महत्व, प्रभुत्व नसेल, पण ते अस्तित्व राहील हेही निश्चित आहे. पवार आणि ठाकरे ही दोन घराणी वगळून महाराष्ट्राच्या राजकारणाची कल्पना करता येत नाही. त्याचं आणखीन एक कारण असं आहे की खुद्द भारतीय जनता पक्षाला जसं दिल्लीमध्ये मोदींना राहुल गांधीच विरोधी पक्षाचा चेहरा पाहिजे, नेता पाहिजे, तसं महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना आणि भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे हाच विरोधी पक्षाचा चेहरा पाहिजे. कारण त्याचा पराभव संभव आहे, सहज आहे, शक्य आहे, सहज शक्य आहे. पवारांच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो की त्यांचा पक्ष हा अस्ताला चाललेला आहे, तो आपोआप त्याचा लय विलय होईल. पण ठाकरे राहतील याचं कारण भाजपची तशी इच्छा आहे, पवार राहतील तर अजितदादांच्या पक्षाच्या रूपाने तोही राहील. त्यामुळे अशक्य नाही, शक्य नाही, आवश्यक आहे.